राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून अगदी जोरदार वाद रंगलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका करत भाजपला लक्ष्य केलंय। भाजप हा रणछोड दासांचा पक्ष आहे असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। राम मंदिराच्या आमंत्रणाचा वाद सुरूच। भाजप रणछोडदास असल्याची राऊतांची टीका। भाजपचे लोक इंग्रजांचे मुखबीर होते, राऊतांचा हल्लाबोल। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रणावरून रंगलेला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये। 2014 नंतर देश निर्माण झाला असं म्हणणारे स्वतःला रामापेक्षा मोठं मानतात का, असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। तसंच राऊतांनी भाजपला खडे बोल सुनावलेत। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। मी काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदास आहे, पळपुट आहे। रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे, पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य। त्याला माहिती आहे का या माणसांना काय, हे कुठे होते? हे बिळात लपले होते तेव्हा। कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांची, हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे लोक। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना, यात हे लोक फार पुढे होते। या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत। राऊतांच्या या टीकेला भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंचा अयोध्येशी काहीच संबंध नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईच्या लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, ना त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान। स्वातंत्र्य लढ्यात ते कुठे औषधाला दिसत नाहीयेत। कुठे आहेत हे? लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं, आणि मग लोणची पापड विकत बसावं। त्यांचं कामाचं लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायची। या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही। ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती, तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला। 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत। मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही। मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला? संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधताना बाळासाहेबांच्या एका वक्तव्याचा संदर्भ दिलाय। बाबरीचा घुमट पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरेंनी केल्याचा दावा राऊतांनी केलाय। त्यासाठी त्यांनी भाजप नेते सुंदरसिंह भंडारींच्या वक्तव्याचा दाखला दिलाय। राज ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली होती। ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळी आपण बाळासाहेबांसोबत मातोश्रीच्या तळमजल्यावरच्या एका खोलीत बसलो होतो। दुपारची वेळ होती। बाबरी मशीद पडल्याचं वृत्त आल्यानंतर तासा 2 तासातच बाळासाहेबांना एक फोन आला। फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीनं बाळासाहेबांना सांगितलं की झाल्या प्रकाराची कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये, आणि भाजप नेते सुंदरसिंह भंडारी म्हणतायत आम्ही काही केलेलं नाही। कदाचित काही शिवसैनिक होते, त्यांनी हे काम केलं असावं। त्यावर बाळासाहेब म्हणाले की जर माझ्या शिवसैनिकांनी हे काम केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे। त्यावेळी झाल्या प्रकाराची जबाबदारी घेणं किती महत्त्वाचं होतं हा खरा मुद्दा आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली होती। मला तोही प्रसंग आठवतोय, ज्यावेळेला मी तिथे समोर खालीच्या रूममध्ये बसलो होतो, दुपारचीच वेळ होती आणि त्यावेळेला बाबरी मशीद पडली होती। 1.5-2 तासानंतर एक फोन आला, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडियामधनं का कुठून तरी एक फोन आला, आणि त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की इथे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीयेत, पण सुंदरलाल भंडारी असं म्हणतायत भारतीय जनता पक्षाचे
की हे काय गोष्ट ही आमच्या भाजपच्या लोकांनी काही केलेली नाहीये किंवा आम्ही कोणी केलेली नाहीये, ही कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. मी होतो तिथे, मी तुम्हाला सांगतोय, आणि त्या क्षणाला बाळासाहेब बोलले जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की त्या वेळेला, त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावरती घेणं ही किती महत्वाची गोष्ट होती. बाबरी मशीद पडल्याच्या 10 दिवसानंतर 16 डिसेंबर 1992 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश MS लिबरहान यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला. या आयोगाला तब्बल 48 वेळा मुदतवाढ देण्यात आली. आयोगावर 8 कोटींपेक्षा अधिकचा खर्च झाला. 17 वर्षांनी म्हणजे 2009 साली या आयोगानं आपला अहवाल सादर केला. साधारण 3.25 वर्षांपूर्वी म्हणजे घटनेच्या 28 वर्षानंतर CBIच्या विशेष न्यायालयानं बाबरी मशीद प्रकरणात निकाल देताना सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग यांच्यासह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मशीद पाडण्यामागे कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाचा कट दिसत नसल्याचं या निकालपत्रात नमूद करण्यात आलंय. बाबरी मशिदीच्या पतनाला आता 3 दशकं उलटून गेली आहेत. वादग्रस्त ठिकाणाचा ताबा आता राम मंदिर ट्रस्टला मिळून तिथं भव्य राम मंदिरही उभं राहत आहे. पण बाबरी मशिदीच्या पतनानंतर सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची ही मालिका अजूनही सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.